नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सन मराठी। एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करत पाली येथील खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। येळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशामधून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालीतील खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली। पाल येथील खंडोबाच्या यात्रेत रथातून मिरवणूक काढणे हा एक महत्त्वाचा विधी आहे, ज्यात पूर्वी देवस्थानचा हत्ती वापरला जात होता। अलीकडे रथातून ही मिरवणूक तारळी नदीकडे जाते, जेथे भक्त हळद आणि भंडारा उधळतात आणि या मिरवणुकीचा शेवट खंडोबा महालचा विवाह सोहळ्याने होतो। खंडोबाच्या यात्रेची सुरुवात मंदिरातून रथावरून होणाऱ्या मिरवणुकीने होते, ज्यात मुख्य मानकरी देवराज पाटील खंडोबांच्या मूर्ती मुकोटे घेऊन रथावर बसतात। हजारो भाविक मिरवणुकीत सहभागी होतात आणि रथाच्या दिशेने भंडारा उधळतात। मिरवणूक नदीपात्रातून पुढे जाते, जेथे भाविक नदीच्या काठावर थांबून दर्शन घेतात। मिरवणूक नदीच्या पलीकडे उभारलेल्या मंडप येथे पोहोचते, जेथे खंडोबा आणि म्हाळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो। विवाहानंतर देवाची वरात परत मंदिरात येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहोचते। हा सोहळा खंडोबा यात्रेचा एक अविभाज्य भाग आहे, जो मोठ्या उत्साहात साजरा होतो। 2015 मध्ये भंडारा उधळताना हत्ती बिथरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून मिरवणुकीतील हत्ती बंद झाला। सध्या रथातून मिरवणूक काढली जाते। हा विधी खंडोबाच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशामधून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा देवाची यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली। श्री खंडोबा राया पाली यात्रेच्या 2026च्या बंदोबस्ताबाबत आपण एकूण 18 अधिकारी, त्याच्यानंतर 240 इतके अंमलदार आणि 400 होमगार्ड्स अशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे। सोबत उमरज पोलीस प्रशासनातील पोलीस पाटील तसेच स्वयंसेवक यांची देखील आपण बंदोबस्तासाठी मदत घेतलेली आहे। बंदोबस्त हा मुख्यतः पार्किंग आणि वाहतूक बंदोबस्त या टप्प्यामध्ये, दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये रथासोबतचा बंदोबस्त, तिसरा जो आहे तो देवस्थान परिसरचा बंदोबस्त आणि चौथा जो आहे तो बोल्यावरचा बंदोबस्त। अशा पद्धतीने आपण त्याची आखणी केलेली आहे। प्रत्येक अधिकारी, अंमलदार, होमगार्ड्स यांना त्यांची कर्तव्य आपण सांगितलेली आहेत आणि त्या पद्धतीने आपण बंदोबस्ताचं नियोजन करत आहोत। आपण नक्कीच दक्षता घेत असतो। रथ जेव्हा निघतो आणि मंदिराकडे पोहोचतो त्यावेळी आपण रथाच्या चारी बाजूनी आपला पुरेसा बंदोबस्त देत असतो। भाविकांच्या भावना असतात, त्याच्यामुळे ते रथाकडे येण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्या भावनांचा आदर राखून रथाच्या बाजूनी योग्य बंदोबस्त लावलेला आहे। आणि त्याच वेळी ज्या ठिकाणी आपल्याला जास्त गर्दीचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आपण दोरच्या मदतीने बंदोबस्ताला पुरवलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण क्राऊड मॅनेजमेंट करत आहोत।